नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे बघा, आज आपण काल हा शाळू पूर्ण असा काढून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. इथं मी आता शेतात आलेले आहेत वर माळावर आणि पूर्ण शाळू हा काढून घेतलेला आहे. आज आपल्याला शाळू काढून घ्यायचं आहे पहा. म्हणजे काल 2 बाया होत्या आणि मी एक तिसरी म्हणायचं. आम्ही संपूर्ण आणि मग थोडीशी मदत मुलांनी सुद्धा केली, सुनेने बी केली, सून बी होती आणि आम्ही संपूर्ण हा शाळू काढून घेतलेला आहे. पाहू शकता. आणि काही गबाळ होतं त्याच्यामुळे शाळू काढायला बी खूप त्रास झाला आणि खरंच खूप ऊन लागत होतं ना. उन्हाचे एवढे चटके आहेत की एवढे चटके, खरं सांगू का, शेतकरी एवढं ऊन घेतो की खरंच त्यालाच माहीत असतं. कष्ट हे कसे खूप, म्हणजे एवढे कष्ट असतात. वरून ऊन आणि हे काम करायचं म्हणजे खरंच शेतकऱ्याला म्हणजे असं एवढं कष्ट करून तर सुखाची ही भाकर म्हणतात ना भेटती. ही सुखाची भाकर खूप कष्टाने उभी करायला लागते हो. आणि हे बघा, आज आम्ही हा शाळू काढून घेणार आहे. पाहू शकता इथं मी पिशव्या आणलेल्या आहेत. ह्या पिशव्यांमध्ये आपण आज कंस काढून भरणार आहे. पाहू शकता. आणि अजून काही माणसं आली नाही इथे ना, आता थोड्या वेळाने. आता हे बघा, इथं मी इळा आणलेला आहे. हा इळा आणलेला आहे. आपल्याला इळा हा घासून घ्यायचा आहे. मग पहा मी आता इळा कसा घासते मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. हे बघा, हा इळा आहे आणि इथं अगदी छोटीशी गार आहे. ह्या गारावर आपल्याला हा इळा घासायचा. ही गार मी अशी पायात धरणार आहे बरं का. इथं हा दगड घेणार आहे आणि ह्या दगडीवर असं ही गार अशी बोटामध्ये पकडणार आहे. पहा, बोटामध्ये. तुम्हाला दिसते का नाही सांगता येत, पण पाहू शकता तुम्ही. ही गार मी अशी बोटावर धरणार, पायाच्या बोटाच्या मध्ये धरणार आहे पहा. आणि हा इळा आपला असा त्याच्यावर घासायचा. बघा, ही गार मी घेतलेली आहे. ही एवढीच गार आहे. आता याच्यावर मी हा इळा घासून घेणार आहे. हो, ह्या गार. मग अशा पद्धतीने हा इळा आपल्याला घासून घ्यायचा, म्हणजे चांगलीच धार लागते याला. शेतकऱ्याचं काम म्हणजे कसं आहे, सकाळच्या पारी दिवस उगवला की कामाला सुरुवात होते पहा. आणि तुम्ही तर माझ्या याच्या आधी हे शाळूला पाणी द्यायचे सुद्धा व्हिडिओ पाहिले असेल की आम्ही रात्रीचं याला पाणी दिलेलं आहे पहा शेतकरी मित्रांनो. आणि म्हणतात ना, हे शाळू पिकवलेत. वर बाजरी होती, वरच्या वरात बाजरी बी चांगली झाली, पण शक्यतो ती बाजरी आम्ही काढायला दिली कारण की खाली तरकारी चालू होती खाल्ल्या वावरांमध्ये. त्याच्यामुळे अजिबात तिकडं वर टाईम भेटला नाही. हे बघा, मस्त असा इळा लागला आहे. आपला इळा लागलेला आहे. आता हे बघा, आता मी इथं म्हणतात ना, आता चला आता आपल्याला घालायची आहे कार्प वगैरे बांधायचे, टोपी घालायची. ऊनही खूप लागतं. उन्हामुळं कसं आहे, माणसाला एकदम म्हणतात ना, आपल्या जीवाचं संरक्षण आपणच करायचं. जास्त ऊन लागतं त्याच्यामुळं असा कार्प घ्यायचा, बांधायचा. अशा पद्धतीने मी कार्प हा बांधणार आहे. आणि तोपर्यंत माझ्या बायासुद्धा आता येतील वावरातल्या. हे बघा, असा कार्प बांधून एकदम पॅक, म्हणजे खूप पॅक राहायचं. आणि वरून अशी टोपी घालायची बा. आणि आता ही पिशवी घ्यायची बा. ह्या पिशवीत आपल्याला कंस टाकायचं पा. मग ही पिशवी कशी अशी फोल्ड करायची बा. ही पिशवी मी फोल्ड करणार आहे अशा पद्धतीने ही पिशवी फोल्ड करायची. म्हणजे शेतकऱ्याला सकाळच्या पारी किती काम असतं. सकाळच्या पारी त्यांची ड्युटी चालू होती की दिवस म्हणतात ना, दिवस उगवला की काम चालू होतं आणि दिवस संपला तर काम बंद होतं. म्हणजे हे चालूच असतं आपलं. आता ही पिशवी अशी ठेवायची आणि याच्यात आपल्याला ही कंस टाकायच्यात कट करून.
पाहू शकता तुम्ही. पायामध्ये बूट घालून चला आता. हे बघा, आता इथे ही कणस आहे पाहू शकता तुम्ही. अगदी छोट्या छोट्या याला सुद्धा दाणे आहेत बरं का, पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, आता माझ्या बायासुद्धा आल्या, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, तिकडून त्या आलेल्या आहेत, आता त्यासुद्धा काठाय बसते. मग चला आता आपण त्यांच्या संग. सुरेखा नाही आली का? नाही नाही, इकडं खाली जात ती इथं. हे बघा, माझी सुद्धा माणसं आलेली आहेत. आता आम्ही शाळू काढून घेणार आहे. नक्कीच सांगा मग कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा छोटासा ब्लॉग. पहा, आवडला तर मग पहा, अगदीच पॅक बंद होऊन ह्या उन्हात काम करायला लागते. तुम्ही पाहू शकता, ऊन बी खूप लागतं. आता ती बी बघा कशी पिशवी फोल्ड करते, एकदम अशी फोल्ड करून हे करणार आहे. कारण की आपल्याला इथं काही कंस टाकायची नाही, डायरेक्ट वरच्यावर टाकायची. कारण की इथं खूप दसकटं असतात, ती दसकटं मग ते घुसतीन ताडपत्रीमध्ये, म्हणून सपाट वावरामध्ये आपल्याला ही कणसं नेऊन टाकायच्यात. त्याच्यामुळे आम्ही पिशव्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. मग चला शेतकरी मित्रांनो, बाय.